नमस्कार मंडळी, मी डॉक्टर योगेश परुळेकर। आज आपण या ठिकाणी जुन्या आंबा झाडांचं पुनरुज्जीवन कसं करायचं याची प्रत्यक्ष कृती आज बघणार आहोत। हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की जुन्या आंबा बागांचं पुनरुज्जीवन करणं का गरजेचं आहे आणि कोणत्या झाडांचं नेमकं पुनरुज्जीवन आपण करावं, झाडांची निवड कशी करावी हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे आणि आज आपण प्रत्यक्ष कृती या ठिकाणी करणार आहोत। आपण आता जर हे झाड बघितलं तर हे झाड फारसं मोठं नाही आहे, परंतु या झाडाचा जर विस्तार बघितलात तर त्याच्यावरती आत्ता काहीही पानं शिल्लक राहिलेली नाहीत। मोठ्या प्रमाणावरती बांडगुळे या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसतील आणि कितीही खत पाणी जरी घातलं उत्पादनक्षम असं हे झाड होऊ शकत नाही आणि म्हणून आपण या झाडाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी हे झाड निवडलेलं आहे आणि त्याचं पुनरुज्जीवनाची जी पहिली पायरी आहे ती म्हणजे झाडाची छाटणी करणे। ती छाटणी आपण या ठिकाणी आज करणार आहोत। आता हे झाड आपण निवडल्यानंतर आपण जर बघितलं तर या बागेमधलं दोन झाडांमधलं अंतर आहे ते साधारणपणे 10 मीटरचं अंतर आहे। म्हणजेच पूर्ण वाढल्यानंतर ह्या झाडाची उंची ही 20 ते 22 फुटापर्यंत आपल्याला ठेवायची आहे आणि म्हणून फांद्या कुठे कट करायच्या याचा आपण निर्णय घेणं गरजेचं आहे। साधारणपणे तिसऱ्या फांद्या म्हणजे मुख्य खोड, ह्या दुसऱ्या फांद्या आणि तिसऱ्या या साधारण 6 ते 7 फूट हाईटला उंचीला आपण ह्या झाडाची छाटणी करणार आहोत। ज्या दिवशी आपण झाडाची छाटणी करणार आहोत त्या दिवशी आपल्याला कोणती साधनं आणि सामुग्री आपल्याकडे असली पाहिजे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम ज्याने आपण फांद्या कापणार आहोत त्यासाठी एक चांगली धारदार करवत असणं आवश्यक आहे। यांत्रिक करवतीचा देखील आपण वापर त्या ठिकाणी करू शकता। त्याच्यानंतर झाडाच्या फांद्या कट केल्यानंतर त्याच्यावरती फवारणी घेणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपल्याकडे एक चांगला स्प्रे पंप असणं गरजेचं आहे आणि आपण फवारणी कशाची करणार तर या ठिकाणी हे क्लोरोपायरीफॉस आहे कीटकनाशक। या क्लोरोपायरीफॉसची आपण झाडावरती फवारणी करणार। ते क्लोरोपायरीफॉस आपल्याकडे पाहिजे। ज्या फांद्या आपण कट करणार, तोडणार त्या फांद्यांमध्ये पाणी जाऊ नये आणि त्या फांद्या कुजू नयेत म्हणून आपण त्याच्यावरती हा ब्लॅक जपान नावाचा रसायन आपल्याला बाजारात मिळतं, हे लावल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जात नाही। कार्बन डायझिम आहे। ब्लॅक जपानमध्ये 1 लिटरला साधारणपणे 15 ग्रॅम आपण कार्बन डायझिम त्या ठिकाणी घालणार, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं बुरशीजन्य रोग त्या कापलेल्या फांदीवरती येणार नाही आणि संपूर्ण झाडावरती आपण व्हाईट वॉश देणार। हा व्हाईट वॉश देण्यासाठी आपल्याला चुना आणि मोरचूत यांची आपल्याला गरज भासते। ही एवढी साधन सामुग्री आपल्याकडे त्यावेळी असणं गरजेचं आहे। फांद्या कापताना आपल्याला एक दक्षता घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे ज्या ठिकाणी आपण फांदी कापाल त्या ठिकाणी हा जो काप तुम्ही घेताय, कट घेताय, तो एकतर उतरता पाहिजे, जेणेकरून याच्यावर जे पावसाचं पाणी पडेल ते खाली निथळून येईल आणि दुसरं काप घेताना ती फांदी पिंजकणार नाही, उभी भेटणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे। समजा चुकून तसं झालं तर जिथपर्यंत ती पिंजकलेली आहे त्याच्या खाली घेऊन तुम्ही पुन्हा एक कट त्या ठिकाणी घेऊ शकता, जेणेकरून फांदी पूर्णपणे सुदृढ फांदी या ठिकाणी झाडावरती राहील आणि त्याच्यावरती पुढचे जे फुटवे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने येतील। आता या झाडाकडे आपण जर बघितलं तर या झाडाच्या चारही बाजूला फांद्या आहेत, त्यामुळे झाडाचा विस्तार फार चांगला होईल। ज्यावेळी नवीन फुटवे येतील त्यावेळी झाडाचा विस्तार चांगला होईल। जर एखादी फांदी झाडाच्या मध्यभागी असेल आणि ती उभी वाढली असेल जशी यामध्ये आहे तर ही फांदी मात्र आपल्याला जिथून फुटली आहे तिथून काढणं गरजेचं आहे। ही फांदी पूर्णपणे काढणं गरजेचं आहे, जेणेकरून या फांदीवरती काही फुटवे येण्याचा प्रश्न उद्भवणार नाही। ही फांदी राहिली तर त्याच्यावरती येणाऱ्या फुटव्यांमुळे या झाडामध्ये आतल्या बाजूला ऊन पुरेशा प्रमाणात येणार नाही
आणि त्याचा परिणाम हा निश्चितपणे उत्पादनावरती होणार आहे। आपण जसं ठरवलं होतं त्याप्रमाणे पूर्ण झाडाची छाटणी या ठिकाणी केलेली आहे। मध्य फांदी पूर्णपणे काढून टाकलेली आहे। ही छाटणी झाल्यानंतर 2-3 गोष्टी त्याच दिवशी करणं महत्त्वाचं आहे। एक पहिली गोष्ट म्हणजे ज्या फांद्या तोडलेल्या आहेत त्या फांद्या त्याच दिवशी या बागेतून बाहेर न्यायच्या आहेत आणि त्यांची विल्हेवाट लावायची आहे। नाहीतर त्याच्यामध्ये खोडकिडा होऊन त्याचा त्रास बागेतील झाडांना होऊ शकतो। दुसरी गोष्ट, आता आपण बघितलं फांदी कापलेली आहे, लगेच यातून डिंक यायला सुरुवात होते आणि त्या डिंकाच्या वासाला खोडकिडा आकर्षित होतो। तो आकर्षित होऊ नये म्हणून या संपूर्ण झाडावरती आपण क्लोरोपायरीफॉस 5 मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन त्याची आपण या ठिकाणी फवारणी करणार आहोत। ही झाली दुसरी गोष्ट। ज्या ठिकाणी फांद्या कापलेल्या आहेत आपण त्याला ब्लॅक जपान लावलेला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर संपूर्ण झाडावरती आपण पांढरा रंग देणार आहोत, म्हणजे व्हाईट वॉश देणार आहे फवारणीच्या साहाय्याने। आता व्हाईट वॉश का द्यायचं आहे तर याच्यावरती जे सुप्तावस्थेतली डोळे आहेत हे सुप्तावस्थेतले डोळे बाहेर येतील आणि त्या बाहेर येणाऱ्या डोळ्यांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये, काही त्यातलं ऊन परावर्तित व्हावं म्हणून आपण याच्यावरती पांढरा रंग म्हणजे व्हाईट वॉश देणार आहोत। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या दिवशी आपण पुनरुज्जीवनासाठीची छाटणी करणार आहात त्या दिवशी पूर्ण करायच्या आहेत। तर ही आपली माहिती आवडली असल्यास आपण नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाचे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। धन्यवाद।